नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यंदा 19 मार्च 2026 या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. तर हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे गुढी उभारणं हे केवळ परंपरेचं प्रतीक नसून ते विजय आणि समृद्धीचं लक्षण मानलं जातं. गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची योग्य पद्धत काय आहे, शास्त्र काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडवा हा महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. हा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. हा सण वसंत ऋतूचं आगमन आणि नवीन पिकांच्या कापणीचा काळ मानला जातो. या दिवशी घराच्या दारात विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. कडुलिंबाची पानं खाल्ली जातात, तसंच पुरणपोळीचा बेत असतो आणि नवीन कार्याची सुरुवात या दिवशी केली जाते. आपण या ठिकाणी छोटीशी एक पौराणिक कथा पाहणार आहोत गुढीपाडव्या संदर्भात. तर बघा, ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती असं मानलं जातं. तसंच प्रभू श्रीरामांनी 14 वर्षांच्या वनवासानंतर रावणाचा पराभव करून अयोध्येत परतल्याच्या आनंदात हा दिवस साजरा केला जातो. आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपण पूर्वतयारी काय करावी हे पाहणार आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेच गुढी उभारली पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्वप्रथम अभंग स्नान उरकून घेणं. ज्या जागेवर आपण गुढी उभारणार आहोत, घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकीत, जिथे बाहेरून सर्वांना दिसेल अशा उंच जागी गुढी उभारावी. ती जागा स्वच्छ करून तिथे सर्वप्रथम रांगोळी काढावी. नंबर 2, गुढी कशी तयार करावी तर साहित्य आणि त्याची मांडणी पहा. सर्वप्रथम एक काठी, मध्यम उंचीची बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्या. नंबर 2, वस्त्र. काठीच्या वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र, शक्यतो लाल, पिवळं किंवा जरीची काठ असलेली साडी, खण बांधायचा आहे. गाठी आणि कडुलिंब. त्या वस्त्रासोबत साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाची डहाळी आणि आंब्याची पानं एकत्र करून बांधायची आहेत. तसंच एक फुलांचा हार घालायचा आहे. झेंडूच्या फुलांचा हार गुढीला अर्पण करा. त्यानंतर तांब्या म्हणजेच कलश. सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या कलश उपडा ठेवायचा आहे. या तांब्यावर कुंकवानं 5 बोटांनी स्वस्तिक काढावं. गुढी उभारण्याची पद्धत बघा काय आहे. तयार केलेली गुढी जमिनीला स्पर्श होणार नाही अशा बेतानं एका उंच ठिकाणी पाटावर किंवा अडकवून किंचित कलती म्हणजे झुकलेली उभारावी. गुढी उभारताना तिचे तोंड घराच्या बाहेरच्या बाजूला असावं. अशा प्रकारे आपल्याला गुढी उभारायची आहे. त्यानंतर गुढीची पूजा कशी करायची ते बघूया. सर्वप्रथम गुढीला गंध, अक्षदा, हळद कुंकू वाहून नमस्कार करायचा. नैवेद्य दाखवायचा आहे. गुळ, खोबरं आणि श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर प्रार्थना करायची. हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, हे नवीन वर्ष आम्हाला आरोग्यदायी आणि सुखसमृद्धीचं जावो अशी प्रार्थना गुढीला आपल्याला करायची आहे. त्यानंतर या दिवशी विशेष परंपरा ती म्हणजे कडुलिंबाचं सेवन करणं. गुढी उभारल्यानंतर घरातील सर्वांनी कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, हिंग, मीठ आणि गूळ एकत्र करून त्याचं चाटण घ्यावं. हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानलं जातं आणि आपल्या जीवनातील सुखदुःखाचा समतोल राखण्याचं प्रतीक हे आहे. म्हणून या दिवशी हे आपण खायचं आहे. त्यानंतर गुढी उतरवण्याची वेळ काय आहे बघा. सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा गुढीला आपल्याला हळद कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. प्रार्थना करायची आहे की ती सन्मानाने खाली उतरावी. गुढीवरची साखर गाठी ज्या असतात त्या सर्वांना प्रसाद म्हणून वाटायच्या. यावर्षी 2026मध्ये गुढीपाडवा 19 मार्चला आहे. गुढी उभारताना मुख्य मंत्र म्हणायचा आहे बघा. गुढीला ब्रह्मध्वज असं म्हणतात. तिची स्थापना करताना हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे.
नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः. नमस्ते सर्व देवांना इप्सितार्थप्रदायक. संकल्पाचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. पूजा सुरू करण्यापूर्वी हातामध्ये अक्षदा आणि पाणी घेऊन हा एक छोटासा संकल्प सोडू शकता तुम्ही. ओम विष्णू विष्णू भगवते महापुरुषस्य विष्णुराजज्ञा पर्वतमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये पराधे अस्मिन् वर्तमाने रौद्रनाम संवत्सरे चैत्रमासे शुक्लपक्षे प्रतिपदाया तिथो मम ग्रह शांती आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यार्थम ब्रह्माध्वज पूजन अहम करिष्ये. त्यानंतर कडुलिंबाचा प्रसाद घेतानाचा एक श्लोक असतो बघा. श्लोक गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानं खाणं आरोग्यदायी मानलं जातं. तो प्रसाद ग्रहण करताना हा मंत्र म्हटला जातो. शतायुवज्रदेहाय सर्वसंपत्काराय च सर्वरिष्टविनाश निंबपत्रभक्षणम. सुखसमृद्धीसाठी प्रार्थना पूजा पूर्ण झाल्यावर हात जोडून ही प्रार्थना करायची आहे. काही खास गोष्टी या दिवशी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पूजेची मांडणी, गुढी उभारलेल्या जागी छोटीशी रांगोळी काढून त्यावर गंध, अक्षदा, फुलं व्हायचे आहेत. तसंच गुढीला नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही. गूळ खोबरं किंवा श्रीखंडपुरीचा नैवेद्य हा गुढीला दाखवायचा आहे. आणि शक्य असल्यास बघा, गुढी उभारण्याची वेळ सूर्योदयानंतर 5 ते 10 मिनिटाच्या आत गुढी उभारून तिची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. तर ही माहिती होती गुढी उभा करण्यासंदर्भात. तर या दिवशी दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग या कार्याप्रमाणे आपण काही गुढीपाडव्याचे उपाय किंवा तोडगे पाहणार आहोत या ठिकाणी. हे तोडगे कसे आहेत बघा. यामधला पहिला जो तोडगा आहे तो म्हणजे संरक्षण तोडगा. आता संरक्षण तोडगा म्हणजे चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी वडाच्या झाडाची मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. तसंच सामुदायिकपणे घरामध्ये एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा. नंतर ती पोटली, एका पोटलीमध्ये या वस्तू ठेवायच्या आणि ती पोटली पाटावर ठेवून त्याची यज्ञविधी ग्रंथात दिल्याप्रमाणे पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्याला टांगाव्या. आता या तोडग्यामुळं काय होतं तर आपल्या घरातील सर्व आजार, बाधा आणि जी काही आपल्या घरावर संकट आलेली आहेत त्या सर्व संकटांपासून आपलं संरक्षण होतं. यासाठी हा तोडगा तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. यानंतर दुसरा तोडगा जो आहे तो म्हणजे धनप्राप्ती व व्यापार प्रगती तोडगा. तर बघा, वर्षाच्या 3.5 मुहूर्तांवर एक कुठल्याही शुभ दिवशी पोटलीची सुगंधित अगरबत्ती लावून, दीप लावून पंचोपचार पूजा करावी. समोर एक शिवमहिम्न पाठ करून एक सफेद फूल त्या पोटलीला व्हायचं आहे. तसंच एक फूल पिंडीला व्हायचं. नंतर पोटली पिशवी तिजोरीत, कपाटात किंवा तुमचं जे काही ज्या ठिकाणी तुम्ही धन ठेवता, पैसा ठेवता त्या भांडारामध्ये तुम्हाला दुकानाच्या गल्ल्यामध्ये हे ठेवायचं आहे. यामुळं अकस्मात धनप्राप्ती व व्यापारात प्रगती होते. यानंतर तिसरा तोडगा तो म्हणजे धनधान्य समृद्धिकारक तोडगा. आता ही जी पोटली आपण बनवलेली आहे त्या पोटलीची पंचोपचार पूजा करावी व ती पोटली उजव्या हातात घेऊन इष्टदेवतेचा जप म्हणजे श्री स्वामी समर्थ 11 माळा जप करून तिला गुगुळाचा धूप देऊन स्वयंपाकघराच्या किंवा तुमच्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्याने ती पोटली बांधून ठेवावी आणि त्याची प्रत्येक पौर्णिमेला पूजा करावी. तर हे होते काही तोडगे. ते तोडगे तुम्हाला करायचे आहेत.